छान असे टम्म फुललेले आहेत आपले भटुरे. सगळ्यांना छोले तर जमतातच, अडचण येते ते भटुऱ्यांसाठी. तर आपण आता छान छोले आणि भटुरे बनवतो आहे. तर आपण आधी भटुऱ्याचा डो तयार करून घेऊया, कारण आपल्याला भटुऱ्याच्या डोला आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास कमीत कमी रेस्ट द्यायची आहे, तरच आपला भटुरा छान बनेल. तर मी यासाठी घेतले 3 कप मैदा आणि 1 पाऊण कप रवा घेतलेला आहे, 2 चमचे साखर घातली आहे, 1 चमचा मी बेकिंग सोडा घातला आहे, 2 चमचे 1 ते 1.5 चमचे मी बेकिंग पावडर घालते. आणि आता आपण 1/4 कप त्यात दही घालूया. रवा याच्यासाठी की एक थोडासा कुरकुरीतपणा आपल्याला भटुऱ्यांमध्ये येतो त्यासाठी. आणि भटुऱ्याला रेस्ट देणं आवश्यक आहे, तरच आपले भटुरे छान बनतात. म्हणून सर्वात आधी तुम्ही जर सकाळी दुपारी जेवणात बनवत असाल तर तुम्ही सकाळी डो लावून ठेवा, सकाळी 7-8 वाजता, तर तुमचे भटुरे छान बनतील. आता आपण यात हळूहळू करून पाणी घालूया. आपल्याला हवं तितकंच हळूहळू पाणी घालायचं, एकदम घालायचं नाही आहे. तर मी आता हा हळूहळू डो मळून घेते आहे. आपल्याला हवं तितकंच पाणी घालायचं आहे. आता आपला डो ऑलमोस्ट तयार होत आहे. तर मी याला थोडंसं छान मळून घेते आणि त्याला छान 5 ते 6 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे, किंवा त्याला छान पटकायचं आहे. जेवढा आपला डो आपण छान पटकू किंवा त्याला स्ट्रेचीनेस आला तर आपले भटुरे ऑब्व्हियसली छान बनतील. त्याच्यामुळे तो मी छान पटकून घेते आहे. आणि आपला डो तयार झालेला आहे 5 ते 6 मिनिटात पटकून. थोडंसं तेल घालूया त्यामध्ये आणि आपण तो तयार करून डो आपण छान रेस्टला ठेवूयात 5 ते 6 तास किंवा 4 ते 5 तास. थोडा कॉटनचा कपडा घेऊन ओला करून त्यावर टाकून आपण याला रेस्ट देऊया. आता आपण तयारी करूया छोल्याच्या मसाल्याची. आणि आता आपण एक पोटली तयार केली आहे मसाल्याची, थोडी आवळा पावडर घातली आणि छोला आपण कुकरला लावून घेऊया. छोला तयार होते तोपर्यंत आपण त्याची मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे धणे, 2 ते 3 चमचे मिरची, लाल सुकी मिरची, तेजपत्ता 3, एक छोटं दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी इलायची, 2 छोटी विलायची, 1 स्टार फूल आणि 4 ते 5 लवंग आणि मिरे असे घातलेले आहे. 1 चमचा मी जिरे पावडर घातलेली आहे. याला छान आपल्याला हलकं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. हलकीशी रोस्ट व्हायला, जळायला नको. त्यासाठी थोडं मीठ घालते आहे की जळायला नको, आपले मसाले एकदम लागायला नको पॅनला. आणि मी थोडीशी घालते कसुरी मेथी आणि थोडी सोप घालते आहे. थोडी सोपीची छान चव येते एक भटुऱ्यांमध्ये. आणि थोडं सुखा मेथी दाणा पण मी ॲड करते आहे, थोडासा हलकासा टेस्टसाठी. आणि आपले मसाले छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं छोल्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आपण हा मसाला छान सुखा त्यात काही ॲड करायचं आपल्याला. तर 2 चमचे मी तिखट घातलं आहे, काळं मीठ घातलेलं आहे 2 चमचे आणि 1.5 चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे. हे आपण मिक्सरला लावून घेऊया. आणि मिक्सरला लावून झाल्यानंतर बघू शकता आपला परफेक्ट झालेला आहे, रंग पण छान आलेला आहे मसाल्याला. तर आपण थोडासा ओला मसाला तयार करून घ्या. त्यात 2 ते 3 कांदे मी आणि लसूण छान पेस्ट तयार करून घेतली. आता आपला छोला तयार झालेला आहे आणि छान कलर आलेला आहे त्याला काळपटचा. पोटलीमध्ये मी मसाले घातले होते, तर ते पोटली पण आपण बाहेर काढून घेऊया. आणि आपल्याला हे जे छोल्याचं पाणी आहे ते आपल्याला वेस्ट नाही करायचं आहे, टाकून नाही द्यायचं. आपल्याला हेच पाणी आपण छोल्यामध्ये शिजवताना वापरूया, छोले शिजवताना. तर त्यासाठी मी आता कढईमध्ये 2 ते 3 ते 4 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि बऱ्यापैकी बटर घातलेलं आहे, छोटा क्यूब एक. आणि आता आपण त्यात कांदे आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे. थोडी टोमॅटोची प्युरी केली होती 2 टोमॅटोची, ती पण मी त्यात ॲड केली आहे. आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे. थोडा त्याचा रॉनेस निघेपर्यंत आपल्याला कांदा आणि लसूण टमाट्याचं छान परतवून घेतलं की मी त्यात 2 चमचे धने जिरे पूड घातली आहे, 1 हिरवी मिरची चिरून घातली आणि थोडे अद्रकचे आपले लांब लांब काप करून घातलेले आहे. आणि आपण मसाला छान भाजून घेऊया. आणि 1 चमचा हळद घातली आहे. हा मसाला आपण छान भाजून घेऊया. आणि भाजून झाला की मग आपण त्यात घालूया 2 चमचे आपण जो तयार केला होता तो छोले मसाला ॲड करून घेऊया. आणि ॲड करून झाला की आपण थोडंसं त्यात जे आपण छोल्याचं पाणी काढलं होतं ते त्यात थोडं घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला परत एकदा थोडंसं ते पाणी घातल्यानंतर
थोडा मसाला परतून घेऊया आणि मग आपण त्यात छोले थोडेसे काही जे छोले आहेत ते आपण क्रश करून घालूया, याच्यासाठी की आपली छोल्याची ग्रेव्ही आहे ती थोडी दाटसर बने. तुम्ही थोडे छोले मिक्सरला लावून पण तुम्ही घालू शकता त्याची पेस्ट करून, कारण याच्यासाठी की आपले कधी छोले त्याचं ग्रेव्ही वेगळी होते आणि छोले वेगळे होतात. त्यासाठी एक छोल्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण थोडेसे छोले जर मिक्सरला लावून किंवा क्रश करून टाकले की आपली ग्रेव्ही दाटसर बनते. आता उरलेलं पाणी जे आहे आपण सगळं छोल्यामध्ये टाकून घेऊया आणि एक 5 ते 6 मिनटं छान आपल्याला अंदाज येतो की छोले छान शिजले आणि एकजीव झालेले आहे छान, तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. आरामात आपल्याला 5 ते 8 मिनटं तर लागतीलच आणि तुम्ही बघू शकता की आपले छोले छान तयार झालेले आहे. असं वाटणार नाही की ग्रेव्ही वेगळी होते आणि आपला छोला वेगळा होते. तोपर्यंत आपण आता भटुऱ्यांचा डो आपला छान सेट झालेला आहे. छान तुम्ही बघू शकता की आपल्याला असाच डो हवा आहे भटुऱ्यांचा, सॉफ्ट एकदम कडक पण नको आणि एकदम सॉफ्ट, एकदम जास्त सॉफ्ट पण नको. तर आपण आता त्याचे छोटे छोटे छान पेढे तयार करून घेऊया. जसे आपल्याला हवेत त्या साईजचे आपण पेढे बनवून घे. तुम्हाला जर मोठा भटुरा बनवायचा असेल मोठे मोठे पेढे बनवा आणि छोटा बनायचा छोटे छोटे. तर आम्हाला वाटलं त्या साईजचे आम्ही बनवून घेतलेले छान 10-15 भटुरे तर आपले आरामात तयार होतात एवढ्या 3 कपमध्ये. तर मी आता एक भटुरा लाटून घेते आहे. तुम्ही गोल हवा तर गोल आणि लांब हवा असेल तर लांब लाटून घेऊ शकता. आता हा भटुरा ज्या साईडने आपण केला आहे लाटला आहे त्याच साईडने आपल्या उलट्या साईडने आपल्याला टाकायचं आहे. झालं असं की आमची कढई होती छोटी आणि भटुरा झाला होता मोठा, त्यामुळे त्याला फुलायला जागाच नव्हती. सो मी तुम्हाला हे पण दाखवते की जर कढई छोटी असेल तर ऑब्व्हियसली तुमचा भटुरा फुलणार नाही. मोठा जर भटुरा तुम्ही केला तर याच्यासाठी आम्ही छोटे छोटे भटुरे तळून घेतले गोल साईजचे आणि तुम्ही बघू शकता की छोटे भटुरे जर आम्ही लाटले तर ते छान फुलत होते आणि मोठाला जागा नाही राहत. त्याच्यामुळे आम्ही भटुऱ्याची साईज छोटी केली आणि लाटून घेतली. छान टम्म फुगलेत भटुरे. असं नाही की भटुरे फुलत नाही. जर तुमची कढई मोठी असेल भरपूर मोठी तर तुम्ही मोठे मोठे तळू शकता, पण आमच्याकडे छोटीच होती तर सो आम्ही भटुऱ्याची साईज छोटी केली, कढई मोठी नाही केली. तर आता आपण छान लाटून घेतो आहे. आपल्याला छोटे छोटे जसे हवेत तुम्ही बघू शकता. भटुरे एक तर छान लोखंडाच्या कढईतच तळले तर छान होतात. तुम्ही कोणत्याही कढईत, जर्मनच्या, स्टीलच्या, पण एक लोखंडाच्या कढईत छान तयार होतात. तुम्ही बघू शकता बाहेर पण आपण बघतो तर लोखंडाच्याच कढईत तळण होतं. सो मी लोखंडाचीच कढई प्रिफर करते तळण्यासाठी. आपले भटुरे छान तयार झालेले आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि होत असेल तर रेसिपी बघून लाईक पण करा. तुम्हाला आवडलं असल्यास तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली. आता आपण हे प्लेटमध्ये सगळं सर्व करून घेऊया. मी थोडं ताक बनवलेलं आहे. बटाट्याचा कचुंबर, लाल मिरचीचा अचार होतं, कांदा आणि आपले प्रॉपर भटुरे छान तयार झालेले. तुम्हाला मी एक भटुरा तोडून पण दाखवते. छान झाला आहे, सॉफ्ट झाला आहे आणि असा लचीला झालेला आहे आणि तुम्ही आरामात